मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गणेशोत्सवानिमित्त कोत्याव बोबल्यात इथं भव्य कबड्डी स्पर्धा सुरू। माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन। गावकुसात क्रीडा रसिकांची मोठी उपस्थिती। गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात जय शिवराय गणेश तरुण मंडळ कोत्याव बोबलाद यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार व जिल्हा कार्यकारिणी कार्याध्यक्ष विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। नारळ फोडून व फीत कापून या स्पर्धेला शुभारंभ झाला। यावेळी परिसरातील ग्रामस्थ, तरुण खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी बोलताना विलासराव जगताप म्हणाले, कबड्डी हा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो खेळाडूंना शिस्त, संघटितपणा, धैर्य आणि जिद्द या गुणांची प्रेरणा देतो। ग्रामीण भागातील तरुणांनी या व्यासपीठाचा योग्य फायदा करून घेतला तर नक्कीच गावोगावचे खेळाडू जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर नाव कमवू शकतात। खेळामुळे गावामध्ये ऐक्य, बंधुभाव आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते। जय शिवराय गणेश तरुण मंडळाने घेतलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, अशा शुभेच्छा त्यांनी सर्व खेळाडूंना दिल्या। या कबड्डी स्पर्धेत जत तालुक्यासह परिसरातील नामवंत संघांनी सहभाग नोंदवला असून गावोगावातून प्रेक्षकांची मोठी गर्दी होती आहे। मैदानावर खेळाडूंच्या दमदार चढाया, चुरशीचे झटपट निर्णय आणि खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळीमुळे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गडगडाट सुरू आहे। कार्यक्रमाचा प्रास्ताविक मंडळाचे पदाधिकारी यांनी केले। यावेळी मान्यवर पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। गावकुसातील ज्येष्ठ नागरिक, तरुणाई, महिला आणि मुलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। गणेशोत्सवाच्या आनंदात भर घालत या क्रीडा महोत्सवाचं स्वरूप भव्य झाले असून कोत्याव बोबलाद गावानं पुन्हा एकदा क्रीडाप्रेमी व एकजूट दाखवली आहे। कबड्डी स्पर्धेमुळे गणेशोत्सव अधिक रंगतदार आणि संस्मरणीय ठरत आहे।